नमस्कार. नमस्कार वैजापूरच्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो. मी माझ्या मनोगताच्या पूर्वीच डॉक्टर दिनेश परदेशी यांना सांगू इच्छिते, परदेशी साहेब, ही आपली आजची फक्त प्रचार सभा नाही, ही तुमच्या विजयाची सभा आहे. लिहून घ्या माझ्याकडनं. आज ज्या पद्धतीने एवढी सगळी मातृशक्ती तुमच्या मागे उभी आहे, अर्ध्या बहिणी सावलीत बसल्यात, अर्ध्या बहिणी माझ्या उन्हात बसल्यात, पण त्या तुमच्यासाठी बसल्यात. आणि म्हणून ज्याच्या मागे एवढी मातृशक्ती आहे त्याला कोणी हरवू शकत नाही, हे मला परदेशी भाऊंना सांगायचं आहे. आजच्या या सभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, खासदार पूर्व केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माझे बंधू या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, माजी महापौर बापूजी, उमेदवार आपले दिनेश भाऊ परदेशी, माजी नगराध्यक्ष ज्यांनी आता सिक्सरवर सिक्सर मारले असे आमचे बाळासाहेब संचेती. मी जाताना त्यांच्याकडून 2-3 शेअर लिहून घेणार आहे. आमचे अखिल शेख भाई, पंकज ठोंबरे, दशरथ बनकर, देवीदास वाणीजी, अविनाश गलांडे, कैलास पवार, ज्ञानेश्वर पाटील, आमच्या अनिताताई तांबे, शिवकन्याताई पवार, स्वरूपाताई इंगळे, शिल्पाताई परदेशी, उज्ज्वलाताई दैफळे, आमचे रिपाईचे सुद्धा ज्ञानेश्वरजी त्रिभुवन आणि व्यासपीठावरचे सगळे माझे बंधू आणि भगिनींनो, आज मला खूप आनंद झाला की मला आज वैजापूरला येता आलं, तुमच्या सगळ्यांशी बोलता आलं. आज एवढी मातृशक्ती मला आज खरंच भरून आलंय. सावलीमध्ये बसलेल्या तर बसल्याच आहेत, पण उन्हामध्ये बसून सुद्धा आपल्या भावाला आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत माझ्या भगिनी. मला माझ्या बहिणींना सांगायचं आहे, आत्ताच आपण पूजन केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांना कधी विसरू नका ग, कधी विसरू नका. ते नसते तर आपण नसतो. ते आहेत म्हणून आज आपल्याला अधिकार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला भगिनींनो, आणि आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं. नाहीतर आज महिला मेळावा नसता, महिला आमदार नसत्या. आपल्या शिल्पाताई, तुम्ही सुद्धा मागच्या वेळेला नगराध्यक्ष नसतात. ही कुठे गेल्या? हे सगळं आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिसले. त्या महामानवाला कधी विसरू नका, कधी विसरू नका. आणि मग आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिला, आपण मतदान करत राहिलो. किती सरकार आपण बसवली, कारण आधी आबादी हम है, जितने पुरुष है उतनी महिलाएं हैं, हर एक का वोट काउंट किया जाता है. और इस 50% आबादी ने हमेशा मतदान का अधिकार किया है. कितने आए मंत्री, कितने हुए प्रधानमंत्री, हमारे जीवन में कोई फर्क नहीं गिरा, क्योंकि हमारे बारे में तो किसी ने सोचा ही नहीं. हमारे वोट लेते रहे, लेकिन कभी नहीं सोचा की या 50% महिलांची सुद्धा काही गरज आहे. 2014 जब पहली बार प्रधानमंत्री बनले नरेंद्र मोदी, त्यांनी बघितलं की माझ्या देशातल्या बहिणी, माझ्या आई लोटे घेऊन रस्त्यावर जातात. जातात का नव्हत्या? जात होत्या का नव्हत्या जात? रस्त्यावर जायच्या, कुठेतरी अंधारात जायच्या, गाडी आली का उभी राहा आणि गाडी गेली का खाली बस, हेच चालायचं. आज आपल्या मुली जातात का ग? आज घराघरामध्ये टॉयलेट दिलेत. मोदीजी म्हणाले, भावांनो तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमच्या घरची इज्जत म्हणजे घरची बाई. तुमची बाई रस्त्यावर जात होती, ती बाई तुमच्या घरची इज्जत नाही, या देशाची इज्जत आहे असं समजणारा पहिला प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे, लक्षात ठेवा. आणि मग आल्यावर पहिल्यांदा काय केलं? आल्यावर पहिल्यांदा संपूर्ण देशामध्ये खेड्यापाड्यामध्ये टॉयलेट बांधले आणि त्याला पण नाव दिलं इज्जत घर. असा महिलांचा विचार करणारा, महिलांसाठी काम करणारा,
महिलांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना करणारी भारतीय जनता पार्टी आणि आपले नेते नरेंद्र मोदी आहेत. अरे 100 योजना असतील, त्याच्यातल्या 35 योजना या फक्त आणि फक्त या देशाच्या मातृशक्तीसाठी आहे. आता मी जर सांगायला बसले तर दिवस कमी पडेल, इतकं मोदीजींनी आपल्यासाठी केलंय. बेटी बचाओ बेटी पढाओ से लेके आपल्या मरणापर्यंत मोदीजी आपल्या सोबत आहे. मला इथे मोठ्या संख्येने माझ्या मुस्लिम भगिनी बसल्या आहेत. मला त्यांना सांगायचंय, आपके दिमाग में नफरत डालने का काम इन्होंने किया, लेकिन मैं आज बताना चाहती हूं कि मोदी जी ने आपके लिए क्या किया. आपके बच्चे भी आईएएस आईपीएस बनने चाहिए और उसके लिए जो ट्यूशन फी लगती है वो केंद्र सरकार से मोदी सरकार देती है. ये मुझे आपको बताना है. और मैं जो बोल रही हूँ वो सारी योजनाएं आप चेक कर सकते हो. हमारे बच्चों को हिंदू मुस्लिम करके भड़काने का काम इन्होंने किया है, लेकिन आपके बच्चे भी पढ़ने चाहिए, आपके बच्चों को भी अच्छी तालीम मिलनी चाहिए. इसके लिए मोदी जी ने कई योजना लाई है. मेरी मुस्लिम भगिनी, मेरी मुस्लिम बहन, अगर उसकी बेटी ग्रेजुएट हो जाती है तो अकील भाई उसके नाम पे 51,000 रुपए देने का, जिसे शादी शगुन कहा जाता है, देने का काम मोदी जी ने किया है. हमारी बहन अगर कोई कला का काम करती है उसके लिए उस्ताद योजना मोदी जी लेके आए हैं. अरे जो हमें मिलता है, जो हमारी हिंदू बहनों को मिलता है, वो हमारे मुस्लिम बहनों को मिलता ही है, लेकिन उससे भी ज्यादा आपके बारे में सोचने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं. मैं जहाँ पे भी जाती हूँ मेरी मुस्लिम बहनें अकील भाई मुझे कहती है, ना दूरी है ना खाई है, मोदी हमारा भाई है. इस प्रकार की बात मेरी बहनें करती है. और इसी प्रकार हमारे प्रधानमंत्री मोदी जी के बिल्कुल पैरों पे चल के हमारा सबका लाडला देवा भाऊ हमारे लिए खड़ा है. मैंने सुना कि किसी ने आके यहाँ पे किया, यहाँ पे आके किसी ने बात की, बात ऐसे की, जर आम्हाला निवडून दिलं नाही, काय म्हणले, जर आम्हाला निवडून दिलं नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल. तुमच्या बापाची आहे का? तुमच्या बापाची योजना आहे का? ही सरकारची योजना आहे. आणि जोपर्यंत आपला लाडका देवा भाऊ आपल्या सोबत आहे, ही योजना बंद होऊ शकत नाही. हे मला माझ्या बहिणींना सांगायचंय. अरे आजकाल लाडक्या बहिणींच्या नादी कोणी लागू नका बरं. मी सांगून ठेवते, लाडक्या बहिणींचा भाव वधारलाय. अरे आमचा नवरा पण जर गुरगुरायला लागला कराड साहेब, तर आम्ही त्याला सांगतो जास्त बोलू नका. तुम्हाला माहितीये का माझा भाऊ कोण आहे? त्यामुळे लाडक्या बहिणींच्या तर नादी तुम्ही लागूच नका, हे मला सांगायचंय. टीका करताना भान ठेवली पाहिजे, हे मला सांगायचंय. आपण सगळेजण राज्यामध्ये एकत्र आहोत. तुम्ही काय काम केलंय स्थानिक प्रश्नांवर, त्याच्यावरती आपण बोलले पाहिजे. आणि खबरदार जर कुठल्या लाडक्या बहिणीवर टीका कराल तर याच्यासाठी की जशा आम्ही आमच्या देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आहोत, तशा आम्ही शिंदे साहेबांच्या पण लाडक्या बहिणी आहोत, लक्षात ठेवा. आणि जर का आमच्या नादी लागलात तर आम्ही तुम्हाला सोडत नाही, हे सुद्धा आज या व्यासपीठावरून मला सांगायचंय. अरे तुम्ही काय काम केलं त्याच्यावरती बोला. आमच्या दिनेश परदेशींनी आता इथे उभे राहून पाढा वाचून दाखवला. हे पुस्तक आहे माझ्याकडे. आता काय काय वाचून दाखवू तुम्हाला. केवढं मोठं पुस्तक आहे बघा. गेली 25 वर्ष, 25 ना, गेली 25 वर्ष तुमच्यासाठी काम करतायत. पार्टी म्हणून नाही, आपला परिवार आहे. वैजापूर हा माझा परिवार आहे आणि त्या परिवारासाठी मला जे जे करता येईल ते करायचं काम आपल्या परदेशींनी केलंय. तुम्ही काय येड्यात का त्यांना 5-5 वेळा निवडून द्यायला? वेड्यात का? तुम्हाला माहिती आहे की माझ्या सुखात दुःखात मला त्या ठिकाणी कोण मदत करणार आहे, आणि म्हणून तुम्ही इथे आलेला. वैजापूरची आठवण मला काय फार चांगली नाहीये. मी आले होते वैजापूरला. कशासाठी आले होते?
कशासाठी आले होते? अरे एका ताईला मारलं होतं, एका ताईला मारलं होतं, बुटाच्या टाचेने मारलं होतं. तिची अख्खी पाठ आजही मला आठवते. अख्खी पाठ रक्तबंबाळ झाली होती. खडीवरती पाडून मारलं होतं. आहे का ती? कुठे गेली? हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं. मी आली होती, मला माहिती आहे. मी आली होती आणि या ताईची पाठ आहे ना, पाठ अशी इथपासून इथपर्यंत सोलून निघालेली मी माझ्या डोळ्यांनी बघितली आहे. अरे तुमचा काही वाद असेल, पण त्याच्यासाठी बहिणीवरती, तुमच्या एका घरातल्या परिवारावरची, तुमची एखादी बहीण असेल, वहिनी असेल, कोणी असेल, त्या बाईवर हमला केला तुम्ही, टाचेने मारला. अरे हीच तर तुमची लायकी आहे, हीच तुमची लायकी आहे. आणि मग FIR झाला. मला त्यावेळेचे SP निमित गोयल सरांना इथून धन्यवाद करायचे. सरकार त्यांचं होतं, प्रचंड दबाव होता. आमचा कैलास होता, कुठे गेला रे? कल्याण होता, कुठे गेला? कैलास होता, कल्याण होता. यांना धमक्यांचे फोन, पण हे आमचे बहादर काय घाबरणार आहेत का कोणाला? लढत राहिलो. आमच्या विरोधात आंदोलन पण केलं गेलं, पण तुम्ही एका बाईला मारलं याची इतिहासात नोंद झालेली आहे, ती पुसता येणार नाही. आणि असा महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याला तुम्ही साथ देणार आहात का ग? तुम्हाला विचारायला आलीये मी, तुम्ही साथ देणार आहात का? आणि भावांनो, तुम्ही रे ज्यांना महिलेचा सन्मान करता येत नाही, तिला बुटाच्या टाचेने तुडवण्याचं काम करतात, अशा लोकांच्या हातात कदापि वैजापूरची नगरपालिका जाता कामा नये. आणि हे काम तुम्हाला आणि मला करायचंय. आज 50% महिला आहेत. कराड साहेब, महिलांकडे विशेष शक्ती असते. संचेती साहेब, तुम्हाला तर तितकंच दिसतं जे समोर आहे, आम्हाला त्याच्या पलीकडचं दिसतं. भविष्याचा वेध घेता येतो. आम्ही जेवढं बोलतो तेवढंच तुम्ही ऐकता. बायकांना 4 घराच्या पलीकडे काय चाललंय तेही ऐकायला येतं का नाही ग? अरे घरात जर कोण आला ना, तर नवऱ्याला सांगतो याला परत आणायचं नाही. का सांगतो? आम्हाला कळतं हा माणूस आपल्या परिवारासाठी चांगला नाही. ही ताकद आम्हाला दिली आहे परमेश्वराने. आणि म्हणून या शहरासाठी चांगलं काय, माझ्या परिवारासाठी चांगलं काय, हे या महिलांना तुमच्यापेक्षा जास्त कळतं रे भावांनो. मी तर नेहमी सांगते, केवढे पांढरे धोप दिसतायत अवतीभवती. तुमचे चांगले शर्ट आमच्या वहिन्यांनी धुतले नाही तर तुम्हाला कोण रामराम बी करायचं नाही, लक्षात ठेवा. एवढी महिलांची ताकद आहे. त्यामुळे महिलांना माहिती आहे की आपल्यासाठी चांगलं कोण आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे. किती तारखेला मतदान आहे? किती तारखेला ग? जरा थांबा रे तुम्ही. किती तारखेला मतदान आहे आणि निशाणी काय आहे? आवाज नाही आला. काय निशाणी? पोट्ट्यांचाच आवाज येतोय. निशाणी काय आहे? अजिबात पोरांनो आयांना झोपू देऊ नका, बापाला झोपू देऊ नका. मला तुम्हाला सांगायचंय, मार्गशीर्षचा महिना चाललाय, महालक्ष्मीचं व्रत चालू आहे. कशावर बसते का बाई महालक्ष्मी? कशावर? काही करता का नाही? कशावर बसते? कमळावर बसते. कमळ समृद्धीचं प्रतीक आहे, कमळ समाधानाचं प्रतीक आहे, कमळ तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे 2 तारखेला कमळाला विसरायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. हे सांगायला आज मी इकडे आली आहे. आणखीन पण एक मंत्र द्यायचा आहे तुम्हाला. देऊ का? अगं देऊ का? माझ्या माय मावल्यांनो, देऊ का? आता पार्ट्या चालू झाल्या असतील. नवरा जाताना सकाळी सांगेल रात्री काही जेवायला येत नाही, तुम्ही समजून जा, गेला, जाऊ द्या त्याला.
आल्यावर एक मंत्र म्हणायचंय, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं बटन. लक्षात राहील का नाही? अगं लक्षात राहील का? मंत्र 2 तारखेपर्यंत सकाळी चहा द्यायला गेलात का कानात पहिले मंत्र फुका. कुठला? खा कुणाचं पण मटण, पण दाब कुठलं बटन? कमळाचं बटन. दुपारी पण तेच आणि रात्री पण तेच. जेव्हा 2 तारखेला नवरा जाईल ईव्हीएम मशीनवर, जरी असेल मटण तरी तुमचा मंत्र काम करील आणि तो दाबील कमळाचं बटन. लक्षात ठेवा. आधीची वेळ वेगळी होती. आधी नवरा निघताना सांगून जायचा, तुम्हीच भावड्यांनो याच्यावरती शिक्का मारा. आता बाया सांगतात की कमळाचं बटन दाबा. तुम्ही बाहेर किती मोठे असाल, मंत्री असाल, संत्री असाल, आमदार असाल, का हो कराड साहेब? काय संजय भाऊ, काय संचेती साहेब? अरे घरचे मंत्री तर आम्हीच आहे ना, आमच्याशिवाय तुमचं काय होत नाही. आणि आम्हाला माहिती आहे की आमचा देवा भाऊ हा आमच्यासाठी मोठ्या ताकदीने उभा आहे. मैत्रिणींनो, फक्त आपली काळजी नाही बरं, आपल्या पोरींची पण काळजी त्यांच्या देवा मामाने घेतली आहे. आपल्या पोरींना इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, देवा मामा बसलाय. उच्च शिक्षण मुलींना मोफत केलंय, मोफत. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात आपल्या पोरी इंजिनियर होणार आहेत, डॉक्टर होणार आहेत. असा त्यांचा देवा मामा आपल्या सोबत आहे. कोणाच्या धमक्यांना घाबरणारे आम्ही नाही आहोत, हे लक्षात ठेवा. मला विरोधकांना परत सांगायचंय, आमच्या कार्यकर्ते आमचा श्वास आहेत. खबरदार जर आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल आणि त्यांना धमक्या द्याल तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी तुटून पडू. आम्हाला सांगितलंय युती धर्म पाळायचा आहे, आम्ही पाळतोय. मैत्रीपूर्ण लढत चालू आहे. तुमने जो काम किया तुम बताओ, हमने जो काम किया हम बताएंगे. आताच आमच्या संचेती भाऊने 15-16 वर्षापूर्वीचं डस्टबिन आणून दिलं. अरे ये देने वाली पार्टी है, लेने वाली नहीं है, लक्षात ठेवा. आणि म्हणून 2 तारखेला कुठलाही विचार न करता मला माझ्या भगिनींना सांगायचंय, कोणाच्या धमक्यांना भिवू नका. आपला देवा भाऊ आपल्या सोबत आहे आणि जोपर्यंत आपला देवा भाऊ आपल्या सोबत आहे, आपल्याला कुणाला घाबरायचं काही एक कारण नाहीये. आज मनापासूनचा आनंद की प्रचंड असा उत्साह दिसतोय. मी विदर्भातून इथे आली, 18वी सभा आहे माझी, आणि यामध्ये मी बघते प्रचंड असा उत्साह हा त्या ठिकाणी दिसतोय. आपल्याकडे वैजापूरमध्ये अजितदादांचं घड्याळ सुद्धा आपल्या सोबत आहे. त्यांना सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचंय. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय मैत्रिणींनो, 2 तारखेला जिथं दिसल कमळ दाबा बटन, जिथं दिसल घड्याळ दाबा बटन. आणि आपल्या परदेशी भाऊला, फक्त परदेशी भाऊ नाही, त्याच्यासोबत आपले इतरही सगळेजण उभे आहेत. मी त्यांची नावं घेते. मी विनंती करीन की त्यांनी जरा पुढे जमत असेल तर उभं राहावं. कराड साहेब, आपण एक ग्रुप फोटो पण घेऊया, संजय भाऊ आणि इथले सगळे लोक. मला आज जाताना गडबड करू नका. निर्भीड बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ. बिंदास. और हम जीतेंगे लाखों से. भारत माता की.